आणि पावसाचा परिणाम पश्चिम रेल्वेवरती सुद्धा झालाय। बोईसर स्थानकावरती पश्चिम रेल्वेच्या गाड्या ठप्प झाल्यात। पावसाचा परिणाम पालघरकडून मुंबईवर येणाऱ्या गाड्यांवरती झालाय आणि त्यामुळे अर्थातच प्लॅटफॉर्मवरती अनेकांचा खोळंबा झालाय। मुंबईसह पालघरमध्ये जो मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे आणि त्याचा परिणाम आहे तो रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर होतो। मी सध्या बोईसर रेल्वे स्टेशनवरती आहे। आपण पाहू शकतो की ज्या ट्रेन आहेत त्या सध्या थांबलेल्या आहेत। पश्चिम रेल्वेची जी वाहतूक आहे ती सध्या खोळंबलेली आहे। पूर्णपणे ही रेल्वे आहे ती ठप्प झालेली आहे। त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत ते इकडे थांबलेले आहेत। आपण प्रवाशांशीही बोलूया। नेमकं काय सांगाल आपण कुठे जातात ना किती वेळ गाड्या थांबलेल्या आहेत? नाही, आता आम्ही ड्युटीवर चाललो। सेकंड शिप आहे, बोईसरला आलो होता। सफाळ्यावरून बोईसरला आलो तर आम्हाला आमची जी रेग्युलर गाडी नाही मिळाली, पण आम्हाला चर्चगेटची लेट झाली। चर्चगेट डहाणू ती मिळाली आम्हाला। आता कुठे जाणार आहात इथून? आम्ही बोईसरला टाटा स्टीलमध्ये आम्हाला जॉबला आहे। नक्कीच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत ते इथे अगदी गाड्यांची वाट बघतायत आणि ज्या गाड्या आहेत त्या सध्या ठप्प आहेत। पश्चिम रेल्वे ठप्प आहे। एकूणच पाहायला गेलं तर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे त्याचा परिणाम आता रेल्वेवरही होताना दिसतोय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। यानंतर शीळ फाटा